हॅलो नमस्कार, स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। आज चालली होती संक्रांतीच्या हळदी कुंकवाची आणि बोरनांची तयारी। त्यासाठी इथं मी तिळाचे लाडू बनवत होते। थोडेसेच लाडू बनवणार होते, त्यामुळे इथे 1 वाटी मी तीळ घेतले। तीळ कढई छान तापून दिले। मग नंतर आता इथं तीळ टाकलेत आणि बारीक गॅसवरतीच एकदम इथं व्यवस्थित 3-4 मिनटं तीळ भाजून घेतले। त्यानंतर 1 वाटी तीळ घेतलं, तर 1 वाटी गूळ घेतला आहे आणि आता तो किसून घेतलेला बारीक। थोडंसं तूप टाकलेलं, त्याच्यामध्ये आता गूळ टाकलं आणि थोडंसं पाणी पण टाकलं, कारण लाडू थोडेसे मऊ होण्यासाठी। थोडे शेंगदाणे पण होते, आधीच भाजले होते, त्यामुळे त्याचे थोडंसं साल नीट निघलं नाही, पण थोडंफार जेवढे निघले तेवढे काढले आणि थोडेसे शेंगदाण्याचे साल काढलेले असे बारीक कुटून घेतले, ते पण त्याच्यामध्ये मिक्स केलं। आणि जास्त असं घट्ट वाटत होता पाक मला, म्हणून थोडंसं पाणी सोडलं मी याच्यामध्ये। पाक आता व्यवस्थित आला आहे का बघितलं, तर थोडासा अजून पातळच वाटत होता। पाक थोडासा घट्ट आला, पूर्ण अशी पाण्यामध्ये गोळी झाली की पूर्ण मग बंद करून टाकायचं गॅस आता इथं मी बंद करून टाकले आणि ते 1 चमचा वेलची पावडर टाकली। याच्यात साखर मिक्स आहे, फक्त वेलची पावडर नाही आहे, त्यामुळे थोडी जास्त होती। तर व्यवस्थित मिक्स करून घेतले। आता लास्टला एकदम तीळ जे होते भाजलेले आपण ते आता ह्याच्यात टाकून घ्यायचे आणि गरम गरम असताना लगेचच इथं वळायला घेतलं। थोड्याचा पाण्याचा हात लावून असे गोळे बनवून घेतले छोटे छोटे पटकन। तर सुरुवातीला काय वळून नाही ठेवले, कारण खूपच भाजत होता, त्यामुळं फक्त छोटे छोटे असे गोळे करून ठेवले आणि त्यानंतर थोडंसं असं इथं शेप दिला व्यवस्थित सगळ्या लाडूंना। लाडू तर तयार झाले, पण आज सकाळी काही रथसप्तमीची पूजा नीट काही करता आली नाही। देवपूजा नीट नेहमीची जी होती तशीच केलेली आणि दूध घालवायचं राहून गेलं होतं, त्यामुळे मग आता इथं स्टीलच्याच पातेल्यामध्ये दूध जे होतं तर ते उतू घालवलं। त्यानंतर पुढच्या तयारीला लागले। तर सगळ्यात पहिले इथं गाजर वगैरे जे होतं तर ते कट करून घेतले, लाडू आणि नंतर जे घाऱ्या वगैरे बनवल्या होत्या तर ते सगळं व्यवस्थित प्लेटमध्ये लावून घेतलं, व्यवस्थित सगळ्या प्लेट। त्यानंतर बाहेर इथं डेकोरेशनची तयारी चालू केली होती। तर यावेळी आमचं फिक्स नव्हतं असं म्हणजे करायचं किंवा नाही, कारण एवढं तयारी करतो आणि मागच्या वर्षी मुलींनी खूप त्रास दिला होता, त्यामुळे यावर्षी वाटत होतं की राहू दे म्हणून। पण नंतर वाटलं की जाऊ दे, वीज आता हे 5 वर्ष तिला कंप्लीट होतील पुढच्या वर्षापर्यंत, तिचं तर नंतर होणार नाही, त्यामुळे म्हटलं करायचं म्हणून मग परत आणि जेवढं घरामध्ये साहित्य होतं तर त्याच्यातच थोडंसं डेकोरेशन केलं। बाहेरचं सगळं डेकोरेशन झाल्यानंतर मग आतमध्ये लगेच किचनमध्ये स्वयंपाकाची तयारी चालू केली मी। स्वयंपाक जास्त काही नाही, फक्त हळदी कुंकवाला ज्या बायका वगैरे बोलवलेल्या, जास्त काही बोलवल्या नव्हत्या मी, फक्त 5 ते 7 जणीच बोलवलं होतं। तर त्यांच्यासाठी इथं मी पुलाव बनवत होते, तर त्याचीच तयारी होती। सगळ्यात पहिलं इथं बटाटा वगैरे जेवढ्या पण भाज्या होत्या तर त्या सगळ्या कट करून घेतल्या आणि मी माझ्या मुलीला इथं कांदे आणायला सांगितले होते, तर तिनं जे गॅलरीमध्ये मी दुसरे लावले होते कांदे ज्याचे कोंब आलेले म्हणून ते झाड उगवायला ठेवलेलं, तर तेच उपडून घेऊन आली होती। तर असं मुलं काम वाढवूनच ठेवतात, पण काही मदत नाहीत करत, तर शेवटी परत मलाच जाऊन आणावं लागलं ते सगळं। तर आता इथं मी थोडंसं गाजर पण घातलं याच्यामध्ये, नाही तर शक्यतो मी पुलावमध्ये गाजर नाही घालत, पण आज घालते थोडंसं। त्यानंतर छान कांदा वगैरे भाजून घेतला, जास्त मसाले नव्हते, तर खडे मसालेच टाकले होते मी आणि इथं गरम मसालाच फक्त वापरला होता आणि मिरची वगैरे काही टाकत नाही आहे मी, कारण मुली पण खाणार, त्यामुळं फक्त असं फिकासाच पुलाव बनवणार आहे, जास्त तिखट आम्ही जेवण नाहीच बनवत आहे। तर आता छान इथं पुलाव बनवून घेतला पूर्ण मी, खडे मसाले टाकून लगेच कांदा टाकून घेतला। कांदा छान भाजल्यानंतर मग लगेच टोमॅटो टाकला होता। टोमॅटो व्यवस्थित भाजला, पूर्ण मऊ झाला, त्यानंतर मग थोडंसं गरम मसाला ह्याच्यामध्ये मी ॲड केले, थोडंसं हळद आणि आता इथं आलं लसूण पेस्ट नव्हती, त्यामुळे इथं आलं होतं, तर आलं फक्त खिसून टाकते वरून थोडंसं।
पूर्ण मसाला छान अगदी व्यवस्थित भाजून घेतला. त्यानंतर मग याच्यामध्ये जेवढ्या पण भाज्या कट केल्या होत्या तर त्या भाज्या पूर्ण टाकून घेतल्या आणि भाज्या पण एक चांगला 3-4 मिनटं व्यवस्थित अशाच तेलामध्ये परतून घेतल्या, कारण कधीकधी भाज्या कच्च्या राहतात. त्यामुळं व्यवस्थित असंच फक्त कमी गॅसवरती व्यवस्थित फ्राय करून घेतल्या. आणि हा कुकर जो वापरते मी तर तो 5 लिटरचा वापरला आहे, नाहीतर नेहमी 1-2-2.5 लिटरचा आहे तर तोच वापरते. आता याच्यात भाज्या टाकल्यानंतर याच्यात थोडासा लिंबू पिळून घेतला. व्यवस्थित भाज्या पूर्ण आता भाजून घेतल्या. त्यानंतर याच्यात तांदूळ जो भिजवला होता तर तो ॲड केला. जेवढा तांदूळ आहे तर त्याच्या 1.5 पट पाणी वापरते मी. व्यवस्थित तांदूळ टाकून घेतला, पाणी मोजून घातलं ह्याच्यामध्ये आणि वरून थोडासा पुदिना टाकला आणि कुकर लावून दिला आणि 2 शिट्ट्यात पुलाव आपला तयार होते. तोपर्यंत आता इकडं पुढची डेकोरेशनची तयारी चालू केली मी. तर बोरांसाठी तिथं रांगोळी काढायची होती मला. तर यावेळी जास्त माझ्याकडं सामान तर नाही आहे, म्हणजे फळं वगैरे किंवा हे, तर जेवढं होतं तर त्याच्यातच थोडंसं करायचं असं ठरवलेलं मी. पण रांगोळीचं होतं सामान, तर त्यामुळं छानशी इथं रांगोळी काढून घेतली पूर्ण. सगळं डेकोरेशनची तयारी आधी उरकून घेतली आणि त्यानंतर मग लगेच आधी माझं आवरून घेतलं आणि मग मुलींनाही तयार केलं. आणि जे प्लेट्स होत्या तर त्या आणून ठेवल्या लास्टला इथं, पण तरीही त्यांनी काही प्लेट नीट ठेवूनच दिल्या नाही. या दोघींनाही आज साडी घातली होती आणि छान तयार झाल्या होत्या. फोटोज वगैरे काही थोडेसे क्लिक केले. त्यानंतर इथं टिफिन जे होते तर ते पॅक करून घ्यायचे होते, पण पुलाव थोडा जास्तच गरम होता म्हणून मग थोडासा थंड होऊ द्यायचं म्हणून कुकरचं झाकण काढून ठेवलं. मग फक्त मिक्स करून ठेवला इथं आणि लगेच बाहेरची तयारीला लागलो. सगळ्यांनी छान ओवाळून घेतलं दोघींना पण. तर यावेळी पण बसतील का नाही डाऊटच होता, कारण दरवर्षी बसतच नाहीत दोघी पण नीट. तर यावेळी थांबल्या थोडं तर कशा तरी, आणि मग सगळ्यांनी ओवाळून घेतलं आणि मग बोरनान पण झालं छानसं. त्यानंतर आमचा हळदी कुंकू झालं, पण हळदी कुंकू एकदम फास्ट झालं. त्यामुळं गडबडीत काही व्हिडिओ नीट बनवता नाही आला, कारण आम्हाला बाहेर पण जायचं होतं आमच्या सोसायटीमध्ये पण. त्यामुळं खूप गडबड झाली, नंतर उशीर झाला खूप. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला अजून फॉलो नसेल केलं आणि सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.